प्रेत पीडा विनाशिनी सत्ता होती तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. खूप छान श्लोक आहे बरं. खऱ्या अर्थाने ज्या निमित्ताने ही कथा चालू आहे, सर्व पीडा दुःख दारिद्र्य नाहीस करायचं का मी भागवत कथा करते. म्हणून आपण गेल्या 7 वर्षापासून ही परंपरा चालवतोय. खरं तर कैलासवासी श्री राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड यांचे बंधूच म्हणायला अडचण नाही. कोण? भाऊजी. हा 7 वर्ष झाले त्यांना जाऊन, आणि या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये अविरात त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सर्वात मोठा भक्ती महोत्सव या राधाकृष्ण नगरीमध्ये आणि या हनुमंतरायच्या पवित्र प्रांगणामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे ही आपली भगवान गोपाल कृष्णाने 100% दखल घेतलीच असावी हे असं मला वाटतंय. म्हणून खऱ्या अर्थाने ऐका, 7 वर्ष झाले जाऊन त्यांना, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या आईवडिलाचं काहीतरी पुण्य असेल आणि कीर्ती त्याचीच राहते पाठीमाग. ज्यांची परंपरा चांगली आहे, ज्यांची साधना नामचिंतन ज्यांच्या घरामध्ये चालू आहे, त्यांची कीर्ती पाठीमागे राहत असते. म्हणून जीवन थोडं जगलं तरी चालतंय, पण मला असं वाटतंय माणसाने गेल्याच्या नंतर जास्त दिवस जगणं महत्वाचं. जीवन जगताना थोडं जगलं. ज्ञानोबराय वयाचे फक्त 22 वर्ष जगले. जगद्गुरु तुकोबराय वयाचे फक्त 42 वर्ष जगले. सर्व संत महात्म्यांचा जर आपण विचार केला तर सर्व संत महात्मे काही काल जीवन जगले, पण किती वर्ष झालं ते गेले. ज्ञानोबरायला 700 साडेसातशे वर्ष झाले जाऊन, जगद्गुरु तुकोबरायला 400 साडेचारशे वर्ष झाले जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजाला 400 साडेचारशे वर्ष झाले जाऊन, पण तरी सुद्धा आज आपल्यामध्ये आहेत का गेले? आहेतच महाराज. म्हणून तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून चांगल्या कीर्तीने पाठीमागे शिल्लक राहता येतं. हे बघा, जन्म मिलना भाग्य की बात है, लेकिन मृत्यू होना समय की बात है. लेकिन मृत्यू के बाद ही लोगों के दिल में रहना हे किए हुए कर्मों की बात है. कर्म आपण चांगलं केलं पाहिजे, चांगल्या कर्माने आपल्याला पाठीमागे शिल्लक राहता येतं. म्हणून या ठिकाणी आमचे भाऊजी राधाकृष्ण भाऊ याला जाऊन 7 वर्ष झालं, आणि आज त्यांच्या या 7 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे भव्य दिव्य कार्यक्रम श्रीमद भागवत कथा पुराण हे चालू आहे. म्हणून या ठिकाणी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, सर्व तथाकथित पुरुष मंडळ महिला मंडळ आहे, सर्वांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला 7 दिवसाचं हे कथा अमृत श्रवण करायला भेटते असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार शिव महापुराण कथा प्रवक्ते असे श्री हरिभक्त परायण. तर आमचा खरंच जुनाच परिचय आहे आणि महाराजांची वाणी म्हणजे उगवती वाणी, खूप गोडी वाणी आहे. आता आम्ही 1 तास अर्धा तास बसलो असं वाटतं महाराज कथा कवर काही चालूच राहावी, कवरही ऐका वाटते अशी उगवती वाणी महाराजांची. ही साधना आहे, वृंदावनला केलेली त्यांनी साधना आहे. हे मैयाच्या शिवेचं फळ त्यांना या ठिकाणी भेटलेलंच आहे. म्हणून असे कथाव्यास संगीत विशारद संगीत अलंकार भागवताचार्य आमचे मुक्तारामजी महाराज खांडे यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांना 7 ज्यांचे आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार खूप गोड शिंत वाजवतात. ते 2-4 वेळेस प्रयत्न केला त्यांना नेण्यासाठी बाहेर जालन्याला तिकडे परतूरला, पण आमचं काय अजून मिळत जुळलं नाही. हा ना, असे ऍडव्हान्स द्यावं लागतं. असे माऊली महाराज आहेत. इकडं आमचे संगीत विशारद मृदंग विशारद आमचे जगन्नाथ महाराज ते सुद्धा, त्यांना धन्यवाद. आणि ऐका, खर तर हे चालत असताना माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा साधा वया, म्हणून अशी ही परंपरा चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही ताईच म्हणतो त्यांना पारमार्थिक नाते, आमच्या ज्येष्ठ कीर्तनकार प्रतिभाताई गायकवाड यांनी खरं तर बघा
प्रपंचामध्ये दोन चाक असतात, एक पत्नीचं आणि एक पतीचं, अशी दोन चाक असतात. खर तर एखादं जर चाक कमी झालं ना तर एक चाकावर गाडा चालत नाही. मग ते चाक गळून पडल्याच्या नंतर तो गाडा कुठेतरी बघा, एखादी जुनी पुराणी गाडी असते कुठेतरी पाहायला भेटते, त्याच्यावर धूळ साचलेली असते, खराब झालेले असते, गंज चढलेला असतो त्या गाडीवर. तसं आज या ताईच्या जीवनामध्ये एक चाक गळून पडलेला आहे. परंतु खर तर राधा राणीची एवढी त्यांच्यावरती कृपा आहे आणि त्यांच्या आई वडिलांचा एवढा भरभक्कम पाठिंबा आहे त्यांना, त्यांच्या मालकाची आठवण आतापर्यंत मला वाटतं त्यांना झाली नसेल. त्याचं कारण असं आहे आई वडिलांचा आशीर्वाद आणि ते जे काही परमार्थ करतात. महाराष्ट्रामध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे, कीर्तन क्षेत्रामध्ये जी टॉकीजला खूप कीर्तन त्यांची झालेले आहेत. म्हणून ही परंपरा जे परमार्थाचं आपण म्हणतो ना ताकद असते, ती परमार्थाची ताकद माणसाच्या अंगामध्ये खेळली पाहिजे. म्हणून ही शक्ती, दुःख सहन करण्याची शक्ती भगवान परमात्मा आपल्याला देत असतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी हे मोठं कार्य आपल्या मालकाचं पुण्यस्मरणाचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे आणि पुढे त्यांची परंपरा चालवण्यासाठी आमचे पृथ्वीराज महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर बघा, हा कितवीला शाळेत? तिसरीलाच आहे, आता शिकतो. खूप मोठा कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये होणार आहे, खूप मोठं त्याचं नाव सुद्धा होणार आहे. कारण सध्या वडील नाहीत, आता महाराज खूप बोलून गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी वेगळा वेळ घेणं मला वाटतं योग्य वाटणार नाही. पण आईचं आणि बापाचं प्रेम देणाऱ्या फक्त आमच्या प्रतिभाताई आहेत, त्याला आशीर्वाद देण्यासाठी ताईच आहेत. आणि मला वाटतंय आपल्या जीवनामध्ये पहिली गुरु जर कोण असेल तर ती आपली आई असते. म्हणून ते आईचं काम आणि गुरुचं काम सुद्धा आमच्या ताईच करत आहेत. मी सुद्धा कीर्तन त्याचं ऐकलेलं आहे. त्याच्या नैसर्गिकता आपण ज्याला म्हणतो, भगवान परमात्म्याची कुणाला तरी प्राप्त होते, तसे आमच्या पृथ्वीराजला प्राप्त झालेली नैसर्गिकता. म्हणून असेच त्याच्याकडून सुद्धा साधू संतांची सेवा घडत राहू, त्या आईची सुद्धा सेवा घडत राहू. आणि आमचे बाप्पा खर तर त्यांचं काय सांगता येतं महाराज, म्हणजे आई वडिलाचं अंतःकरण. महाराजांनी सांगितलं ना, देवाला प्रत्येकाच्या घरी येता येत नाही आणि सगुण रूपाने आपण देव सुद्धा पाहिलेला नाही. महाराजांनी सांगितलं सगुण रूपामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन शक्यतो आतापर्यंत कलियुगामध्ये कोणाला झालं नाही. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये येता आलं नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवाने त्याचे दूत पाठवलेले, ते म्हणजे मातृदेव हो आणि पितृदेव हो. म्हणून हा आशीर्वाद आई वडिलांचा आपण घेतला पाहिजे. याच्यापेक्षा देवाचा आशीर्वाद सुद्धा कमी असं मी म्हणतो, कारण देवापेक्षा आई वडील कमी नाहीत. म्हणून आमच्या ताईंना सुद्धा खूप मोठा आशीर्वाद आणि खूप मोठं पाठबळ त्यांच्या आई वडिलाचं आहे. म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावरती मी नतमस्तक होतो आणि माझी ही वाणी लांबलेली तिला पूर्ण विराम देतो. खऱ्या अर्थाने बोलासारखं भरपूरच आहे आणि मला असं वाटतं तुम्ही जे 2-3 दिवसाचे कीर्तन ठेवतात, 8 दिवस तुम्ही जरी कीर्तन ठेवले तरी तुमच्याकडून कोणी रुपये घेणार नाही. आणि असं होईल तुमच्या माध्यमातून सर्व आमच्या या राधाकृष्ण नगरीवासियांना ते कथा कीर्तन कथाच आहेत, पण कीर्तन सुद्धा ऐकायला मिळतील. पुढच्या वर्षी नक्कीच त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वच तुमच्यावरती प्रेम करणारे सर्व महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार आहेत, सर्व कलाकार मंडळी आहेत, ते सुद्धा फुकटच येतील. ऐका, सर्वच येतील, आमच्यासारखे सुद्धा येतील. त्याच्यामुळे काही अडचणच नाही कार्यक्रम ठेवण्यासाठी. आणि तुम्ही सुद्धा फुकट ऐकू नाही, हे का नाही? दिलं का नाही काही? हा, म्हणजे काय एक कथा कीर्तन हे फुकट ऐकू नये म्हणून चाललंय. ताईच्या माध्यमातून सर्व मोठ्याले महाराज मंडळी येतात, महाराष्ट्रामध्ये गाजणारे सर्व येतात. चला आपलं जाऊ ऐकून निघून तसं नाही काय, असं काय नाही, त्यांचा आग्रह नाही. पण आपण सुद्धा थोडंफार, हे धर्माचं काम आहे का नाही? आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा थोडं हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे. या अनुषंगाने हे बघा, आपल्या प्रपंच करत असताना एक हिस्सा भगवान परमात्म्याचा असतो. आपण जर 100 रुपये कमवलो तर त्याच्यामध्ये 10 रुपये देवाचे असतात.
आपण जर 1000 रुपये कमवले होते त्याच्यात 100 रुपये नक्की भगवान परमात्म्याचे असतात आणि ते जर 100 रुपये आपण जर भगवान परमात्म्याला दिले तर बाकीचे 900 रुपये अर्थात ते आपल्या कामाला येत असतात. त्याच्यामुळं आपण दान धर्म केला पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. दान धर्म केला पाहिजे.